रिपोर्टर श्रेयस सध्या आपल्या सोबत आहे, ज्याच्यासोबत हे अतिथी सध्या आहेत। श्रेयस, काय नेमकं न्यूजरूम मध्ये सध्या घडतंय आपण पुढारी न्यूजच्या सगळ्या प्रेक्षकांना सांगूयात। रिद्धी, अर्थात आता तू दहीहंडी बघतेस तर पुढारीवर आता ही हंडी लागलेली आहे आणि खऱ्या अर्थानं आपण आनंद, उत्साह आणि धमाल मस्ती ही आपल्या पुढारी न्यूजच्या स्टुडिओमध्ये सुद्धा करणार आहोत। आणि आज आपल्यासोबत केतकी, यश, स्वरा, खूप खूप स्वागत आहे। आता या दोघी असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला खरं तर गप्पांपेक्षा आपण स्वरातूनच खरं तर स्वागत करूया। तर पहिलं गाणं लेट्स स्टार्ट लगेच। हे जे गाणं आहे ते माझी आई सौ सुधा भावे तिने संगीतबद्ध केलं आणि लिहिलंय पण तिनेच। आणि दहीहंडीचं गाणं आहे आजी चल ना ग अशी आमची सीडी आहे। तर ह्या छोट्या मुलांसाठी तिने अनेक गीतं रचली आहेत, तर त्याच्यातलं हे गाणं आहे आणि आज दहीहंडीसाठी खास। आणि ह्याचा एक किस्सा पण आहे, तो आपण आता सांगूया की पहिलं गाणं घेऊ मग किस्सा सांगूया। चलो गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा। 5 वर्षाचा झंप्या हा छोटा दहीहंडी फोडाया निघाला, खांद्यावर हसून बसला, मुजरा मानाचा घेत निघाला। अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा। 5 आईस्क्रीम देण्याच्या अट्टीवर छोटा कृष्ण हा तयार झाला, झरझर चढतो कसा शिखरावर, फोटो काढताना छानदार हसला। गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा। हंडी फोडताना झाली गडबड, झंप्या लटकला दोरीवर, धडाधड गोप सारे पडले, साऱ्या जीवाचे पाणी पाणी झाले। गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा। पकडा रे झंप्याला श्वास रोखले, सर सर थरावर थरसा चढले, झंप्याला कवेत घेऊन उतरले, कृष्णाने जणू त्याला वाचवले, कृष्णाने जणू त्याला वाचवले। अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा। जी मजा आहे ती आता येणाऱ्या कडव्यात आहे, ती मजा तू सांग आणि मग आम्ही कडवा घेतो। तर काय झालं की मी ज्यांनी अरेंज केलं गाणं सागर साठी, तो म्हणाला की मी आजीला म्हणाला की आपण एवढी जर आता गोष्ट जे सांगतो तर आपण कधी मॉरल दिलं पाहिजे त्याला। तर मग तेव्हा ते सुचून मग ते मॉरल, तर हा शेवटचा पासून पटकन पुढचं एक ते कडवं लिहिलं ते आता आम्ही ऐकवतो। बालकांच्या जीवाशी खेळू नका, उंच थरांच्या मागे लागू नका, भलत्या स्पर्धेत अडकू नका, दहीहंडीची मजा ही लुटा। अरे गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा, अरे गोविंदा रे गोपाळा। क्या बात आहे, सुपर। आणि खऱ्या अर्थानं कार्यक्रमाची सुरुवात इतकी भारी झाली आहे, सगळीकडे दहीहंडीचा उत्साह स्वरा तू बघतेस। आता येताना तू पण बघितलं असशील, किती धमाल वाटते तुला आजच्या दिवशी इथे येऊन। तू आता कदाचित जाणार सुद्धा आहेस दहीहंडी बघण्यासाठी, तर आजचा उत्साह तुझ्यासाठी काय आहे? म्हणजे मला तर काय म्हणतो खूप फन येतो। हा येस, म्हणजे मी म्हणजे एक्साइटेड आहे, स्पीचलेस। किती आपण खरं तर दादर परिसरात खरं तर तुम्ही आहात आणि दादर परिसरात नेहमी अनेक दहीहंडी, मानाच्या दहीहंडी असतात, तुम्ही अनेक वर्ष पाहताय, त्या उत्साहाबद्दल काय सांग? उत्साह म्हणजे एक वेगळ्याच लेवलचा उत्साह असतो। आम्ही आदल्या दिवसापासून खूप एकदम एक्साइटेड असतो की आता उद्याचा दिवस कधी सुरू होतोय। आणि आमचं जे तिथे दुकान आहे फॅमिली स्टोर्स, तर आम्ही तिथेच आधी राहायचो वरती, तर त्याच्यामुळे सकाळी अगदी 7 ते 8 वाजल्यापासून तिथे गाणी जोरदार गोविंदा रे गोपाळ सगळी गाणी सुरू असायची। आणि मग आम्ही आमच्या गॅलरीत जाऊन लगेच उभे राहायचो की कोण कोण येत आहेत। तर महिला दहीहंडी आणि पुरुषांच्या अशा अनेक तिथे थरावर थर ते आमच्या समोर आमच्या लेवलला पण यायचे, त्याच्यामुळे ते बघणं एक वेगळाच आनंद असायचा आणि अजूनही असतो। आता आम्ही इथून डायरेक्ट तिथेच जाणार आहोत। तर मला सांग ना स्वरा, आता या मुवमेंटला तुला जर कुठलं गाणं गायचं असेल तू कोणतं गाशील आता आमच्या लोकांना? कुठलं तुझ्या आवडीचं गाणं? कुठलं? हरे कृष्णा की यशोमती मैया? यशोमती। यशोमती मैया। चलो लेट्स
यशोमती मैया से बोले नंद लाला, यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। बोली मुस्काती मैया ललन को बताया, बोली मुस्काती मैया ललन को बताया, काली अंधियारी आधी रात में तू आया, काली नैनो वाली ने हो, काली नैनो वाली ने ऐसा जादू डाला इसीलिए काला। यशोमती मैया से बोले नंद लाला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला, राधा क्यों गोरी मैं क्यों काला। क्या बात आहे स्वरा, खूप सुंदर वाटलं. पण ना मला नेहमी असं वाटतं की ना मुंबईचा हा उत्साह जो आहे ना तो शिगेल असतो आजच्या दिवशी. म्हणजे बाईकवर सगळे लोक निघतात, सकाळपासून निघतात, मग रात्री घरी जातात, मग ते कदाचित शिवाजी पार्कला येऊन लंच करतात, पण तरीही तो उत्साह वेगळा असतो. या मुंबईच्या उत्साहाबद्दल काय उत्साह म्हणजे प्रत्येक वेळेस मुंबई ही उत्साहाने भरलेली असते. तो कुठलाही सण असू दे आणि प्रत्येकाचं जे एकत्रित येणं असतं हे मुंबईचं खूप खास गोष्ट आहे. आणि सगळ्यांना सामावून घेणं आणि त्याच्या आधीच्या ज्या रिहर्सल्स असतात त्या पण आमच्या इथे आम्ही बघतो येता जाता. तर दहीहंडीच्या माझ्या मते 1 महिनाभर आधीपासून त्यांचं प्रॅक्टिस सुरू असते की थरावर थर आम्ही ते बघत असतो ते येता जाता. आणि प्रत्येक म्हणजे आनंदाची गोष्ट असो किंवा काही संकट असो, मुंबईकर प्रत्येक वेळी एकमेकांना सपोर्ट करणार आहेत. आणि आय एम प्राऊड टू बी अन इंडियन अँड मुंबईकर. खऱ्या अर्थानं एक खूप सुंदर कार्यक्रम झाला सिंगिंग सुपरस्टार नावाचा. त्या कार्यक्रमात तुम्ही मुंबईचं एक खूप आयकॉनिक गाणं आहे जे तुम्ही सादर केलं होतं. मला आता वाटतं आज पुढारी न्यूजवर आज आमची हंडी लागली आहे, तर आज त्या मुंबईकरांच्या उत्साहासाठी ते गाणं झालं पाहिजे. नक्कीच नक्कीच. हो ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. आ आ हो हा ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. कहीं बिल्डिंग कहीं ट्राम, कहीं मोटर कहीं मिलता है यहाँ सब कुछ, एक मिलता नहीं दिल. कहीं बिल्डिंग कहीं ट्राम, कहीं मोटर कहीं मिलता है यहाँ सब कुछ, एक मिलता नहीं दिल. इंसान का नहीं कोई नाम निशान, जरा हटके जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. बुरा दुनिया को है कहता, ऐसा भोला तो न बन, जो है करता वो है भरता है यहाँ का ये चलन. बुरा दुनिया को है कहता, ऐसा भोला तो न बन, जो है करता वो है भरता है यहाँ का ये चलन. दादागिरी नहीं चलने की यहाँ, ये है बॉम्बे ये है बॉम्बे ये है बॉम्बे मेरी जान. ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके जरा बच के, ये है बॉम्बे मेरी जान. ऐ दिल है आसा जीना यहाँ, सुन मिस्टर सुन बंधु, ये है बॉम्बे मेरी जान.
हा क्या बात आहे. म्हणजे मुंबईकरांसाठी आयकॉनिक जे गाणे तेही तुम्ही सादर केले आहेत. यानंतर काय आम्ही अशी एक छान अशी हंडी इकडे बांधली आणि स्वरांनी मला सांगितलंय की तिला हंडी फोडण्याची फार हौस आहे आणि आज एक खूप सुंदर जोडी आपल्याकडे आली आहे. त्यामुळे आता आमच्याकडे ना एक डोळ्यावर बांधण्याची पट्टी आहे. ओके, ही किती तुम्हाला तिला बांधायची आहे आणि मग तुला आई गाईड करणार आहे कुठे कसं जायचं आणि हंडी फोडायचं. ओके, आर यू रेडी फॉर दॅट? सुपर. आता हंडी फोडण्यासाठी प्रेक्षक आम्ही एक छान असं हे पण डेकोरेट केलं. त्यामुळे तिला इकडे येऊन इथे आल्यानंतर तिला ही हंडी अशी फोडायची. स्वरा तुला दिसत असलं तरी नाही सांग. ओके प्लीज. खरं दिसत आहे? ओके, हे हातात पकड. दॅट्स नाईस. आता तुला आई सांगेल तुला कुठे जायचंय. मॅम हे घ्या. थांबा बाळा, अशीच सरळच जा. सरळ 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 सरळ. हा आता थोडीशी. हा बरोबर आहे, कळलं तुला. आता तिथे जोरात मार. नाही, वेगळीकडे गेलीस. सरळ. बास. आता जोरात मार. खाली थोडी त्याच लाईनीत खाली आहे. हा जोरात. 1 2 3. अरे ओके, नो प्रॉब्लेम. अजून एक असं फोडू शकतो. तू खरं तर पोचली असता मग आता तू बघू. नाही फुटत आहे तुझ्या नियर. व्हॉट इज दिस? ह्याच्याने फोडून हाताने. हाताने? ह्यानी फुटत नाही, हाताने. बापरे, ही दांडी तुटलेली आहे. त्यामुळे स्वराची एनर्जी नेक्स्ट लेवल आहे आणि हंडीची एनर्जी पण नेक्स्ट लेवल आहे असं आपल्याला म्हणावं. स्वरा तर काढते, तू जिंकली सगळं. नारळाने फोडलं पाहिजे. हा वरच्या नारळाने फोडलं. मॅम तुम्ही ट्राय करताय का वरच्या नारळाने? आय थिंक पण ही हंडी फारच स्ट्रॉंग आहे वाटतं. हा आई ट्राय करत. ये नाईस, सुपर. आईने फोडलं. बघितलं. आणि त्याच्यात आता आम्ही चॉकलेट्स बिकलेट्स पण टाकले. त्यामुळे तू एक एक चॉकलेट्स घेऊ शकतेस. शेवटी तुझ्या शाळेत पण असं सेलिब्रेशन होतं ना. सांग ना यार. आमच्या शाळेत काय असतं, म्हणजे अशी पहिली दुसरी ती मुलं असतात ना, त्यांना म्हणजे असं टीचर असे ना त्यांना असं उचलून मग ते फोडतात. आणि असं 2 लावलेले असतात. एक फर्स्ट स्टँडर्ड मधलं, एक सेकंड स्टँडर्ड मधलं असं फोडतात. पण ना मला खूप भारी ही गोष्ट वाटते की आज आम्ही हे दहीहंडी खरं तर आमच्या काठीने फुटली नाही, पण शेवटी श्रीफळाचा मान असतो दहीहंडी फोडण्याचा आणि त्या श्रीफळाने दहीहंडी फुटलेली आहे. त्यामुळे त्याचा एक वेगळे लेवलचं एक्साइटमेंट आहे. आणि शेवटी आपल्याला जे जमलं नाही ते आपल्या आई वडील करून दाखवतात. त्यामुळे आई वडिलांनी ते करून दाखवलेलं आहे. पण या सगळ्यांमध्ये आपल्या मुलांपर्यंत ह्या सगळ्या संस्कार पोचले पाहिजे काहीतरी. आणि आपण नेहमी असं म्हणतो की आपण काय देतोय मुलांना हे प्रत्येक आई वडील लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते करतायत. तुम्हाला काय काय वाटतं या उत्सवाचं हिच्यापर्यंत पोचलं पाहिजे? येस, म्हणजे आता आम्ही लहान असताना माझी आई दरवर्षी म्हणजे आदल्या रात्री 12 वाजता जेव्हा कृष्ण जन्म असतो तेव्हा आरती करणं, आम्ही सगळे तोपर्यंत जागे असायचो आणि तेव्हा सगळी ती खाली हे चालू असायची तयारी, दोरी मांडणं, त्याला ते असं सगळं लावणं, सजावट करणं आणि घरी आम्ही आरती करत असायचो. मग नंतर लगेच प्रसाद खायचा आणि त्याची एक्साइटमेंट वेगळी असायची. तीच हे मी पण चालू ठेवली कारण ती आपल्या मुलांना कळली पाहिजे. तर काल रात्री असंच मी रात्री 12 वाजता आरती केली कृष्णाची आणि आम्ही लगेच खाल्ला प्रसाद वगैरे आणि तिला खूप मजा आली त्याच्यामुळे. खरं तर खूप खूप धन्यवाद आज तुम्ही इथं आलात आणि आमच्यासोबत एवढी मजा केलीत. खरं स्वरा इज ऑल सेट टू गो बॅक आणि पुन्हा एकदा तिला दहीहंडी बघायची आणि दहीहंडीचा उत्साह करायचा आहे. थँक्यू सो मच इकडे आल्याबद्दल, आम्हाला छान गाणी ऐकल्याबद्दल. आणि हा उत्साह दहीहंडीचा असाच आम्ही पुढारी न्यूजला करणार आहोत आणि बाकीच्या गोष्टी ज्या बाहेर सुरू आहेत धमाल ते तुम्हाला रिद्धी सांगते. अगदी श्रेयस. आणि जसं आपण